हा आहे बाबू, ज्याला धनगराला विकलं होतं फक्त 10,000मध्ये. अजून कोणी नाही तर त्याच्या स्वतःच्या आईबाबांनी. आणि ही गोष्ट जेव्हा आनंद सरांना माहिती झाली त्यावेळेला आनंद सर स्वतः तिथे गेले आणि त्याची सुटका केली. आनंद सर स्वतः गेल्या 20 वर्षांपासून लहान मुलांचा अनाथ आश्रम चालवत आहेत. बरं, तुम्हाला माहिती आहे का, एखादा लहान मुलगी जेव्हा मिळते ना तेव्हा सगळ्यात पहिले ती चाइल्ड वेलफेअर कमिटीकडे जाते. तिकडनं त्याचं मेडिकल चेकअप, पोलीस व्हेरिफिकेशन होतं आणि मग नोटीस निघतो. नोटीस बघून जर रिलेटिव्ह आले तर ठीक, नाहीतर बालकल्याण समितीच त्या मुलाला नाव आणि आडनाव हे नवीन देत असतो. जातमध्ये अजूनही अनाथच लिहिल्या जातं. बरं, आनंद सरांनी गेल्या 20 वर्षांपासून आपल्या जवळचा कुठलाही मुलगा अडॉप्शनसाठी कोणालाही दिला नव्हता. पण पहिल्यांदा एका मुलाचं नाव पोर्टलवर झळकलं आणि तो नाव होता बाबूचा. गोव्याच्या एका कपलने बाबूला अडॉप्ट केलं होतं. बाबूकडे आता त्याचे स्वतःचे हक्काचे आई बाबा असणार आहेत. कदाचित बाबूची स्टोरी आता सुरू होते. पण अजूनही अशी हजारो लहान मुलं आहेत जी वाट बघत आहेत की कोणीतरी येईल आणि त्यांना इथून घेऊन जाईल.